बघा, आज मी तुम्हाला देव दाखवणार नाही. आज मी तुम्हाला तुम्हीच दाखवणार आहात. आज आपण अभंग ऐकणार नाहीत. आज आपण आपलं मन उघडून बघणार आहोत. कारण तुकाराम महाराज आज विचारतात, देव कोणाला आवडतो? जो मोठ्यानं ओरडतो त्याला, की जो गप्प बसून प्रेम करतो त्याला? आपण म्हणतो मी भक्त आहे, पण आज हा अभंग ऐकल्यावर तुम्हाला स्वतःलाच प्रश्न पडेल, खरंच आहेस का? हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कारण शेवटची ओळ तुमच्या भक्तीवर नाही तर तुमच्या हेतूवर बोट ठेवते. जर तुम्हाला वाटत असेल देव म्हणजे देखावा नाही, तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असं बोलणं दर आठवड्याला ऐकायचं असेल तर कॉमेंट्समध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. चला आता अभंगाकडे जाऊया. पवित्र सावळी तीच भूखंडळी, पवित्र सावळी ती एकतीच भूखंडळी, ज्यांचा आवडता देव अखंड प्रेमभाव, तीच भाग्यवंते सतती पूर्ती धनवंते. तुका म्हणे देखो ज्यात त्यांची केली पावी सेवा. आता पहिली वेळ बघून घ्या. पवित्र सावळी एक तीच भूखंडळी. बघा, तुकाराम महाराज फक्त 2 शब्द वापरतात, पवित्र आणि सावळी. आपण पवित्र म्हणजे काय समजतो? अंघोळ, स्वच्छ कपडे, देवासमोर हात जोडले आणि झाले. पण तुकाराम महाराज पवित्र म्हणताना बाहेरचं पाणी पाहत नाही, त्या आतल्या मनाकडे बघत असतात. आता सावळी म्हणजे काय? सावळी म्हणजे झगमग नाही. सावळी म्हणजे साधी, गावाकडची, दिसायला भारी नाही, पण जवळ बसायला बरं वाटणारं. देव कुठे बसतो? मोठ्या दिव्यांखाली, सखी सावली इतकीच शांतपणे. इथेच थांबा, स्वतःला विचार करा, आपलं मन कधी शांत असतं? देव जगमाटात नाही रे, तो साधेपणात असतो. आणि एक तीच भूखंडळी म्हणजेच अशी एक फार थोडी आहे, जो देव सगळ्यांना मिळत नाही, कारण सगळे तयार नसतात. ज्यांचा आवडता देव अखंड प्रेमभाव. आता तुकाराम महाराज तिथे खूप खोल जातात. देव आवडतं म्हणजे काय? देवाची भीती वाटते म्हणजे हे भक्ती नाही. देव आवडतो जसं लहान पोराला आई आवडते, मागणी नाही, हिशोब नाही. अखंड प्रेमभाव म्हणजे देवाशी व्यवहार नाही. आपण काय, हे दिलं तर मी पूजा करीन, हे झालं तर मी नवस फेडीन. तुकाराम महाराज म्हणतात, दैय असं प्रेम नसतं, तो सौदा असतो. इथे स्वतःला विचारा, आपली भक्ती मागणीची आहे का? तीच भाग्यवंत सतती पुरते धनवंते. तुकाराम महाराज इथे श्रीमंती उलटी करतात. ज्यांचं मन भरलेलं आहे तोच धनवंत. आज माणूस सगळा असूनही रिकामा आहे, कारण समाधान नाही. देव म्हणजे पैसा नाही, देव म्हणजे पुरेपण. गावातला गरीब माणूस हसत जगतो आणि श्रीमंत माणूस झोप हरवतो. का? कारण देव मनात असतो, खिशात नाही. तुका म्हणे देखा त्यांची केले पावी सेवा. तुकाराम महाराज शेवटी म्हणतात, मी सांगत नाही, मी पाहिले. ज्यांना देवावर प्रेम केले त्यांना देव मिळाला. देवाला आरती नको, त्याला भाव हवे. आणि खरी सेवा म्हणजे देवासाठी नाही, ती माणसासाठी चांगले जगणं. आज आपण एक प्रश्न घेऊन झालो आहोत, आपण देवाला आवडतो का? की देव आपल्याला उपयोगी पडतो? आणि हा व्हिडिओ शेअर करा, देवासाठी नाही, माणसासाठी. आणि असेच अभंग ऐकण्यासाठी अशाच पद्धतीने ऐकायचे असेल तर चॅनलला सोडू नका. चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट्समध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. धन्यवाद.